मग दोरी म्हणजे धरायची नुसतं नाही, खाली दरी पण होती. दोरी धरत धरत वरती गेलो. वरती जायच्या आधी एक थोडं अंतर राहिलं होतं. हिमवृष्टी अतिशय व्हायला लागली. त्याच्यानंतर माझ्या शेरफानी मला खाली परत रिटर्न येऊन मला इतकं खेचत वरती नेलं की जर मला शेरफानी नेलं नसतं तर त्या दिवशी मी त्या हिमवृष्टीमध्ये पूर्णतः गाडून गेले असते. Vidya successfully reaching the top of Chola Pass. Well done, brave lady. Great job. Hats off. Jai Ganesha. Lovely. नमस्कार. महाराष्ट्र डिस्कवरीकडून माझ्याकडे मुलाखत घ्यायला तुम्ही दोघं आला त्याबद्दल धन्यवाद. मी विद्या रमेश चव्हाण, राहणार आरकेनगर मोरेवाडी. माझं वय आत्ताच 15 एप्रिलला 58 चालू झालं. आत्ता सध्या एव्हरेस्ट बेस कॅम्प करून आले. एव्हरेस्ट बेस कॅम्प मी चोला पासकडून केलेला आहे. मी ब्युटिशियन आहे. ब्युटिशियन होण्यामागचा उद्देश म्हणजे माझं खूप लवकर लग्न झाल्यामुळं, माझे मिस्टर पण लवकर म्हणजे लहान वयात गेल्यामुळं मला काहीतरी करायची आवड होती म्हणून मी ब्युटिशियनचा मार्ग निवडला. कारण ब्युटिशियन झाल्यानंतर म्हणजे पार्लरमध्ये कसं आपल्या लेडीजच असतात. माझं तसं आहे सरकार घराणं, आणि सरकार घराण्यातल्या लेडीज बाहेर जात नाहीत बऱ्याचशा. तरी पण म्हणजे घरातल्यांनी परवानगी दिली पार्लरसाठी म्हणून पार्लर चालू केलं. पण पार्लर चालू केलं ते नावाला येण्यापर्यंत माझं पार्लर गेलं. माझ्या आता 3 शाखा आहेत. मी जवळजवळ म्हणजे गरीब अगदी असणाऱ्या मुलींना शिकवून, विधवा बायकांना शिकवून, म्हणजे बऱ्याच गोष्टी मी अशा केलेल्या आहेत की गरीब मुलींनासुद्धा माझ्या पार्लरमध्ये विदाऊट फी घेता शिकवून त्यांना त्यांच्या पायावर उभं केलेलं आहे. आणि असं करत असताना माझं आता 3 पार्लर झालेले आहेत. एक पार्लर माझी सून चालवते, एक मुलगी चालवते आणि एक मी चालवते. आणि अशातच मला ट्रेकिंगचा नाद लागला आणि हळूहळू मी ज्योतिबा ट्रेक चालू केला, कुशिरे ते ज्योतिबा. आणि त्याच्यानंतर मग हळूहळू छोटे छोटे ट्रेक चालू केले. ते करत असताना मी माझा स्वतःचा एक तारा ट्रेकरचा ग्रुप काढला आहे. त्याचं कारण म्हणजे महिलांना मोटिवेशन मी देते, म्हणजे माझ्यामुळे त्यांना मिळतं बाबा हा ट्रेक आणि आपण करू शकतो की नाही. तर मी त्यांना प्रत्येक वेळेला सगळं प्रॅक्टिस देण्यापासून कळसूबाईचा ट्रेक, म्हणजे ज्यांना कळसूबाई माहीत पण नव्हतं चढायला, अशा बायकांना मी कळसूबाईचा ट्रेक, म्हणजे वयाच्या 50 ओलांडलेल्या बायकांनासुद्धा मी कळसूबाईला नेलं. त्याच्यानंतर माझा दुसरा ट्रेक झाला चंद्रशिलाचा. चंद्रशिलाच्या ट्रेकमध्ये माझ्याबरोबर 60 वर्षाच्या पण बायका होत्या, 65 वर्षाच्या पण होत्या आणि लहान पण होत्या. अशा सगळ्या बायकांना मी चंद्रशिलापर्यंत घेऊन गेलेली आहे. असं करत असता मला एक असं वाटलं की मग मॅरेथॉन चालू केले. मॅरेथॉनमध्ये मी स्टार्टिंगला 5 किलोमीटर, मग 10 किलोमीटर आणि नंतर 21 किलोमीटरची मजल गाठली. मला असं वाटलं नाही की मी इतक्या मजलपर्यंत जाईन, पण ती मजल गाठता गाठता मी 21 किलोमीटरमध्ये खूप वेळा म्हणजे 3 वेळा मी फर्स्ट नंबर मिळवला. त्याच्यात कधी कधी माझा सेकंड आला, कधी फर्स्ट आला. असं करत करत मी आत्ता ह्या वर्षीच 21 किलोमीटरच्या मॅरेथॉन केल्या आणि 3 मॅरेथॉन अशा केल्या की हिल मॅरेथॉन, एक ज्योतिबा मॅरेथॉन, एक पन्हाळा मॅरेथॉन आणि एक सातारा मॅरेथॉन. हिल मॅरेथॉन म्हटलं तर अतिशय खडतर हिल मॅरेथॉन असते की स्टार्ट केल्यानंतर बरं वाटते, पण नंतर खूप हिलवर गेल्यानंतर भरपूर त्रास होत असतो. पण तरी पण त्याच्यात माझे नंबर आलेले आहेत. ज्योतिबा हिल मॅरेथॉनला मी पहिला नंबर मिळवलेला आहे. साताऱ्यात काय माझा नंबर आला नाही, पण मी ते पूर्ण केलेल्याचा मला आनंद झाला खूप. आणि असं करता करता मनात एक दिवस आलं की आपण एव्हरेस्ट करायचं आहे. पण एव्हरेस्टला काय आपण एव्हरेस्टला जाऊ शकत नाही, पण एव्हरेस्ट बेस कॅम्प तरी निदान करूया. पण एव्हरेस्ट बेस कॅम्प करायचा मी अभ्यास खूप केला. एव्हरेस्ट बेस कॅम्पला जायला 3 रस्ते आहेत. एक रस्ता आहे चोला पासकडून, एक रस्ता आहे 3 पासकडून आणि एक आहे तो जे लोक असे जातात की डायरेक्ट एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंत पोचतात टप्प्याटप्प्याने. तर मी माझा रूट घेतला तो चोला पासचा घेतला. चोला पासचा रूट म्हणजे अतिशय खडतर रूट की त्या रोडला आपले इंडियन लोक फार कमी, आणि माझ्या ह्याच्यामध्ये सुद्धा इंडियन लोक फार कमी होते. मी स्वतः सोलो ट्रेक केलेला आहे आणि सोलो ट्रेक करत असताना मला इथून जाताना अशी भीती नव्हती मला. मी गेले एकटी, पण मला तिथं अतिशय चांगली लोक गाठ पडलीत. काही फॉरेनर पण चांगले होते, काही महाराष्ट्रातले 2 लोक मला भेटले.
ते पण अतिशय चांगले निघाले, की अगदी म्हणजे त्यांचे माझे फार वर्षापासूनचे संबंध असल्यासारखे. एकतर माझा मुलगाच झाला, एकतर माझा भाऊ झाला. त्यांनी माझी शेवटपर्यंत अतिशय काळजी घेतली. माझा शेरफा पण चांगला होता, माझा गाईड पण चांगला होता. आणि पहिल्यांदा माझं ट्रेक चालू झाला. मी ज्यावेळेला काठमांडूमध्ये गेले, काठमांडूपासून रांचीला गेले, रांचीतून मी लुकलाला गेले, लुकलातून मी असं करत करत एक एक गावं करत गेले. त्याच्यानंतर मग जेव्हा नामची बाजार आला, नामची बाजारपासून आम्ही तिघे बाजूला झालो आणि आमच्याबरोबर अजून बाकीचे होते. ते वेगळ्या रूटनी गेले आणि आम्ही वेगळ्या रूटनी. तर जेव्हा नामची बाजार सोडला, नामची बाजारपर्यंत अतिशय रोड चांगला होता. म्हणजे आपण बाजारातून जातो आहे, जंगलातून जातो आहे असा रोड होता. पण जेव्हा नामची बाजार सोडला त्याच्यानंतर खडतर प्रवास चालू झाला गोकिरीचा. म्हणजे पहिला लेक आला गोकियोचा, मग दुसरा लेक आला, तिसरा लेक आला. असं मग आम्ही गोकिरीमध्ये राहिलो. त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही गोकिरीचा 600 मीटरचा डोंगर पार करून वरती गेलो. 600 मीटरचा डोंगर पार करून परत खाली आलो. पण 600 मीटरचा डोंगर वरती चढून गेल्यानंतर पूर्ण एव्हरेस्टचा व्ह्यू दिसला. तो एव्हरेस्टचा व्ह्यू दिसल्यानंतर 600 मीटर चढलेल्याचं मला काहीच वाटलं नाही. आणि परत आम्ही रिटर्न खाली बॅक आलो, गोकियोमध्ये राहिलो. त्याच्यानंतर आम्ही जे चोलापास करायचं होतं, चोलापास म्हणजे मला असं एवढं माहीत नव्हतं की ते इतकं खडतर आहे. बरेच लोक मला म्हटले की इथं थांबा आणि तुम्ही बॅक जावा कारण चोलापास फार अवघड आहे. पण मी एक ठरवून गेलेलो की मी जे करायचं आहे ते मला जिद्दीने करायचं आणि पूर्ण करूनच मला हे कोल्हापूरमध्ये जायचं आहे. चोलापासला स्टार्ट केलं. स्टार्टिंगलाच माझ्या गाईडनी सांगितलेलं की आज जवळजवळ 17 तास लागणार आहेत चालायला सकाळपासून. मग आम्ही पहाटे 3ला उठलो आणि चोलापास चालू केलं. सुरुवात चालू झाली, खूप चांगल्या पद्धतीने चालू झाली. आणि हिमवृष्टी तर चालूच होती. अगदी छोटी छोटी हिमवृष्टी होती म्हणजे साधारणतः. पण जसं जसं पुढं जाईल तसं तसं एक दोरी आली. आता बाबा ही दोरी धरून जायचं आहे, हे 10 तास चालायचे आहेत दोरी धरून, हे आम्हाला माझ्या गाईडनी सांगितलं. मग दोरी म्हणजे धरायची नुसतं नाही, खाली दरी पण होती. दोरी धरत धरत वरती गेलो. वरती जायच्या आधी एक थोडं अंतर राहिलं होतं. हिमवृष्टी अतिशय व्हायला लागली. त्याच्यानंतर माझ्या शेरफानी मला खाली परत रिटर्न येऊन मला इतकं खेचत वरती नेलं की जर मला शेरफानी नेलं नसतं तर त्या दिवशी मी त्या हिमवृष्टीमध्ये पूर्णतः गाडून गेले असते. म्हणजे अशी हिमवृष्टी होती. तर माझा शेरफा अतिशय चांगला आणि गाईड चांगला असल्यामुळे मी तो चोलापासचा ट्रेक त्या दोघांच्यामुळं पूर्ण केला. आणि तिथं वरती आल्यानंतर अतिशय आनंदाश्रूंनी रडले असेल. चलो बोलिए हाँ, एक और बात बोलिए. इस दोनों की वजह से मैं ऊपर तक आ गई. हाँ लवली. थैंक यू. हाँ अच्छा चंगा टिप्स देना पूरा टूर के बाद. ये लोगों के बिना कुछ नहीं हो सकता था. आपका लगेज भी उठाए, आपको भी खींच के ले आए. सब वंडरफुल. बहुत अच्छा किया. किंवा इतकं मला त्रास झाला ह्या दृष्टिकोनातून रडले असेल ते मला माहीत नाही. पण मी त्या दोघांना घेऊन जवळ रडले. त्याच्यानंतर मग मी दुसऱ्या गावामध्ये पोचले. आणि त्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं. आता माझा तर एक गोकिरीचा कॅम्प झाला होता, एक चोलापास झाला होता. आता एव्हरेस्ट बेस कॅम्पला मला जायचं होतं. एव्हरेस्ट बेस कॅम्पला जायच्या आधी गोरक्षेपला पोचायचं होतं. गोरक्षेपला पोचल्यानंतर एव्हरेस्ट बेस कॅम्प त्या दिवशीच करायचं होता. म्हणजे त्या दिवशीचा आमचा जर्नी होता 12 तासाचा. गोरक्षेप ते परत एव्हरेस्ट बेस कॅम्प ते परत गोरक्षेप. तो ज्या दिवशी मी एव्हरेस्ट बेस कॅम्पला गेले, एव्हरेस्ट बेस कॅम्पला गेल्यानंतर खूप ग्लेशियर होतं, खूप बर्फ होता, खूप हिमवृष्टी होती. थंडी तर अगदी -10 होती आणि ऑक्सिजन 36 लेवलचं होतं. तरी पण माझं ऑक्सिजन 83 तरी चालत होतं. कारण मला जेव्हा प्रत्येक चेकपोस्टला मला चेक करत होते आमचे गाईड, तेव्हा माझं 83 असायचं. त्यामुळे मला म्हणायचे काय मॅडम प्रॉब्लेम नाही, तुम्ही जाऊ शकताय. मग गोरक्षेपला आम्ही एव्हरेस्ट बेस कॅम्पला पोचल्यानंतर अक्षरशः मी खाली बसून खूप जोरात रडायला लागले की मी एवढं करू शकते, मलाच माझ्याच ह्याला पटेना की मी एवढं करू शकते. आणि मग मी माझ्या बॅगेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा घेऊन गेले होते. मग माझ्या स्टिकला छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा लावला आणि खूप जोरात गर्जना दिली, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि संभाजी महाराजांना पण मी विसरले नाही, संभाजी महाराजांचं पण नाव घेतलं
आणि मी ज्याच्यापासून सुरुवात केली ज्योतिबा, तिथं ज्योतिबाची गर्जना केली, ज्योतिबाच्या नावाने चांगबल. जय छत्रपती संभाजी महाराज की जय जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. ज्योतिबाच्या नावाने. चांग भलं. तो माझा ट्रेक बेस कॅम्पचा पूर्ण झाला. मग आम्ही परत गोरक्षेपला आलो. गोरक्षेपला आल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्हाला कालापत्तरला जायचं होतं. कालापत्तर म्हणजे सगळ्यात टफ रूट. जसा चोला पास केला तसाच कालापत्तर होता. मला असं आमच्या ग्रुपमध्ये असे फॉरेनर वगैरे होते, त्यांनी म्हणजे असं मला म्हटले की बघा मॅडम, तुम्ही एवढं दमला असाल, तुम्ही कालापत्तर करणार आहे काय? म्हटलं नाही, माझे 3 कॅम्प झालेत, मला 4था कॅम्प पण पूर्ण करायचा आहे. तर मग मी दुसऱ्या दिवशी सकाळी 3ला जायचं होतं. आम्ही 3ला निघालो. कालापत्तरला गेलो आम्ही. बरोबर 9, 9:30ला कालापत्तरला वरती पोचल्यानंतर मला असं वाटलं की हे जर करून गेलो नसतो तर मी काहीच केलं नसतं, म्हणजे काहीच बघितलं नसतं. म्हणजे मी इतकं बघितलं होतं पण त्याच्या पलीकडं कालापत्तर होतं. अतिशय सुंदर नजारा, सूर्य असा मस्त आलेला होता, गोल्डन सगळं दिसत होतं. आणि तिथं मी प्रार्थना केली ज्योतिबाची की तुझ्याच कृपेने मी इथंपर्यंत आले. माझ्या आईवडिलांचं नाव घेतलं. मी आईला म्हटलं, म्हणजे माझ्या आईला असं म्हटलं म्हणजे मनात, आणि मोठ्याने मी शब्द उच्चारले की हा मला 1966 साली जो श्वास दिलास तो श्वास मला आजही 58व्या वर्षी उपयोगाला आला. की तुझ्यात श्वासात इतकी म्हणजे ताकद आहे, आणि माझ्या वडिलांनी दिलेली जी ताकद ऊर्जा आहे ती माझ्या 58व्या वर्षीसुद्धा अजून आहे. म्हणून मी माझ्या आईवडिलांना असं स्मरून असं रडले तिथं. आणि त्याच्यानंतर माझ्या मुलांनी पण मला सपोर्ट केलेला आहे. म्हणजे माझ्या 3 मुलांनी, माझ्या बहीण भावंडांनी, ह्या सगळ्यांनी मला जाईपर्यंत सपोर्ट केला होता. आणि एकटं जाणार म्हटल्यानंतर पहिल्यांदा सगळ्यांना हे झालं होतं, टेन्शन आलं होतं. पण पूर्ण केल्यानंतर माझा म्हणजे इतकं त्यांनी हे केलं, म्हणजे माझा फोन पण लागला गोरक्षेपला आल्यानंतर. मग कालापत्तर हा लास्टचा स्टेप होता माझा. कालापत्तर झाल्यानंतर परत गोरक्षेपला आले. गोरक्षेपमध्ये आल्यानंतर माझे जे मला अक्का किंवा मावशी म्हणणारे होते त्यांच्याजवळ बसून पण मी असं मनापासून आनंदाने एक अश्रूचं हे घातलं. म्हटलं की तुम्ही दोघं होतात, मला एकटेपणा कधीच जाणवला नाही. तुम्ही दोघे असल्यामुळे किंवा माझा शंभू गाईड, माझा पोर्टर, हे सगळे असल्यामुळे मला कोल्हापुरातून मी एकटीच आले असं मला कधीच वाटलं नाही. कारण मला 22 दिवस ह्या तिघांनी मिळून खूप चांगली साथ दिली होती. त्याच्यानंतर गोरक्षेपमधून खाली उतरायचं होतं 40 किलोमीटर एकाच दिवशी. मग मी 40 किलोमीटर खाली आल्यानंतर एक निर्णय घेतला की आपण इन्शुरन्स केलेला आहे तर आपण हेलिकॉप्टरने खाली उतरूया म्हणून. कारण खूप चालून नोशी आला होता मला बाकीचा काही प्रॉब्लेम झाला नव्हता. ना मला सर्दी, ना मला ताप किंवा काय ऑक्सिजन कमी, काही नाही. जेवण पण अतिशय चांगलं होतं तिथलं. जेवणाची क्वालिटी 1 नंबर होती, त्याच्यामुळे पोट काही बिघडलं नाही. आणि पाणी तर गरमच उकळलेलं प्यायला मिळायचं. ह्या सगळ्याचा जो खर्च आहे तो महाग आहे, पण शेवटी त्या लोकांना पण काय 4 महिन्याचाच बिझनेस आहे त्यांचा. खालून हेलिकॉप्टरमधून जातं तेव्हा त्यांना ते मिळतं. तिथं कुठलंही वाहन नाही, काही नाही. हेलिकॉप्टरशिवाय त्यांना वरती कुठल्याच गोष्टी मिळत नसल्यामुळं ते थोडंसं महाग आहे. पण 4 महिने त्यांचा तो रोजीरोटीचा व्यवसाय आहे. परत त्यांना येऊन खाली लुकलामध्ये किंवा रामाचीमध्ये राहावं लागते. 4 महिनेच ते बिझनेस करतात. त्यामुळे आम्ही पैसे देताना वगैरे सुद्धा काही विषय वाटला नाही की बाबा नाही, आपल्यामुळेच ह्यांचा बिझनेस 4 महिने चालतो. आणि ह्यांच्यामुळे आपण एव्हरेस्टपर्यंत असं आनंदाने छान राहू शकतोय, छान खाऊ शकतोय. हे जर लोक नसते तर आपल्याला कुठून खायला मिळालं असतं. ह्यांच्यामुळेच आपल्याला आज व्यवस्थित सगळं मिळते. आणि हसत खेळत ती लोकं द्यायची सगळं, म्हणजे आनंदाने आम्हाला सगळं द्यायचे. आणि असं करत करत हा प्रवास माझा झाला. मग मी पेरुचीपासून निर्णय घेतला की आपण खाली उतरायचं आहे. तर इन्शुरन्स ज्या कंपनीबरोबर मी टाईप केलं होतं त्यांचा इन्शुरन्स पण होता. ह्या गोष्टी काही लोकांना माहीत नसतात. म्हणजे एव्हरेस्ट बेस कॅम्पला जायचं आहे तर कसं जायला पाहिजे, काय जायला पाहिजे, ह्याच्यासाठी इन्शुरन्स कुठल्या कंपनीचा उतरायला पाहिजे. तर मी हा सगळा स्टडी केला होता. मी इन्शुरन्स केल्यामुळं त्या कव्हरेजमध्ये ॲक्च्युली वरून खाली यायला $4000 आहेत हेलिकॉप्टरला. तर मी म्हणजे एकही रुपया न खर्च करता मला ह्या कंपनीमुळं, म्हणजे ज्या कंपनीशी मी टाईप केलेलं त्या कंपनीमुळं माझा सगळा खर्च इन्शुरन्सवाल्यांनी केला.
मी खाली व्यवस्थित पोचले, मला ॲम्ब्युलन्स न्यायला आली, मला काही नव्हतं, पण तो मला एक रेस्क्यू दिला त्यांनी छानपैकी. मी खाली आले, चांगल्या हॉस्पिटलला राहिले. एक दिवस मला त्यांनी अंडर ऑब्झर्वेशन ठेवलं आणि नंतर माझ्या हॉटेलला पाठवलं. हे सगळं करत असताना कसं असते, आपण परिपूर्ण माहिती घेऊन ह्याच्यामध्ये उतरायला पाहिजे, नाहीतर मग माणसाला अवघड पडते बऱ्याच गोष्टी. कारण माझ्याबरोबर म्हणजे मी जेव्हा खाली उतरले तेव्हा बरेच जणांनी सांगितलं की 2 लाख रुपये आम्ही घातले खाली यायला, कुणी सांगितलं 3 लाख रुपये घातले खाली यायला, कुणी सांगितलं 1,90,000 घातले खाली यायला. तर ज्यांनी बेस्ट काम करायचं आहे, माझा नंबर प्रत्येकाने घ्यावा, माझं सजेशन घ्यावं, कमी खर्चात आणि कशा पद्धतीनं जायला पाहिजे हे मी प्रत्येकाला, एक कोल्हापूरची आहे आणि कोल्हापूरच्या लोकांना मी मदत करायला तयार आहे. बेस कॅम्प सगळ्यांनी करावा. एव्हरेस्ट खूप छान आहे बघायला, एव्हरेस्टला सगळ्यांनीच जावावं अशी माझी इच्छा आहे. आपल्या कोल्हापूर जेव्हा पूर्ण पाण्यामध्ये गेलं तेव्हा आमचं फक्त आर के नगर सुरक्षित होतं. म्हणजे तसं बघायला तर आर के नगर फार सुरक्षित जागेवर होतं आणि खाली सगळं पाण्याने भरलेलं होतं. खूप वाईट वाटलं की आपला कोल्हापुरात जन्म झाला आहे आणि आपण हे असं पाण्यात कोल्हापूर बघतो, ह्याची खूपच वाईट म्हणजे घटना होती माझ्या आयुष्यात. तरी मी लहानपणी ऐकलेलं माझ्या आजीकडून की कधीतरी जगबुडी होणार आहे. तर ते जेव्हा मला असं दिसलं की बाबा खरोखरच जगबुडी व्हायला लागली आणि आपणच फक्त वाचतोय, तर आपण आपल्या कोल्हापुरातल्या लोकांना मदत करायला पाहिजे. मी स्टार्टिंग चालू केलं की घरी चपाती भाजीचं. चपाती भाजी मी सगळीकडे पुरवायला लागले, प्रत्येक जिथं जिथं लोक राहिलेले आहेत तिथं. कपडे पुरवली, म्हणजे माझ्या एकटीकडून नाही, आमच्या आर के नगरमधल्या सगळ्या बायकांना चपाती भाजी आणून द्यायला लावली. मी स्वतः घरात चपाती भाजी केली आणि पॅकिंग आम्ही द्यायला चालू केलं. त्याच्यानंतर रेस्क्यू टीम आंबेगावात जाऊन प्रत्येकांना पाण्यातून बाहेर काढण्याचं काम केलं. सतत आम्ही त्याच्यामध्ये होतो आणि त्यावेळेला अभिनव देशमुखनी हे सगळं आपलं महाप्रलय झाला, सगळं झालं. त्याच्यानंतर अभिनव देशमुखांच्याकडं माझं नाव गेलं, म्हणजे तिथून मला पुरस्कारासाठी बोलवलं. मग पुरस्कारासाठी बोलल्यानंतर जेव्हा मला पुरस्कार घ्यायला गेलो तेव्हा मी अभिनव देशमुखांना म्हटलं, अहो मला पुरस्कार कशासाठी देताय तुम्ही? कारण हे माझंच कोल्हापूर आहे, इथं मला ह्या लोकांना वाचवायचं होतं किंवा त्या लोकांपर्यंत जेवण पोचवायचं होतं आणि मला पुरस्कार नको. तर अभिनव देशमुखांनी माझी पाठ थोपटली, म्हटले नाही, हे बोलला ह्याचाच तुम्हाला सत्कार आहे आणि हा सत्कार तुम्ही घ्या म्हणून. त्याच्यानंतर आपलं कोविड चालू झालं. कोविडमध्ये माझं पार्लर बंदच, काम करायची रोजची, सकाळी जायचं काम करायला आणि घरात बसून बसून काय करायचं. तर मनात इच्छा आली की चला आपण कोविडमध्ये पण बाहेर पडू. व्हाईट आर्मीला जॉईन झाले. व्हाईट आर्मीतून मी सगळ्या स्लम एरियामध्ये पूर्ण अवेअरनेस प्रोग्राम चालू केले. सगळ्या स्लम एरियामध्ये गेले, जिथं कोण लोक जाणार पण नाहीत. पत्रा बाटली लोखंड गोळा करतात त्या लोकांना जाऊन मी सगळ्या, म्हणजे अजून 2-3 माझ्याबरोबर जमा केल्या माझ्या मैत्रिणी आणि आम्ही ते कोविडमध्ये काम चालू केलं. त्या बायकांना इतकं चांगलं वाटायला लागलं की एवढी सुशिक्षित लोक आमच्या घरात आत येऊन आम्हाला अवेअरनेस शिकवायला लागलेत. प्रत्येकाला मास्क वाटप, म्हणजे स्वतः बांधले पण आम्ही, हे वापरा. कारण आज कोविड हा इतका म्हणजे विषाणू इतका म्हणजे आलेला आहे, लोक अचानकच मरायला चालू झालेले आहेत. आणि असं करत करत कोविडचे पण मला 1-2-3 महानगरपालिकेकडून पुरस्कार मिळाले. म्हणजे आपण आहे तर आपण स्वतःसाठी नाही दुसऱ्यासाठी पण जगायला पाहिजे. मला आवर्जून अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते, म्हणजे मनुष्य जन्माला येत